आमदार अमीन पटेल यांचं प्रताप सरनाईकांना पत्र आहे। चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी पटेल यांनी केली आहे। मुदतवाढ देण्याची पत्राद्वारे मागणी करण्यात आली। मराठी लोकांना मराठी भाषा बोलता येणं आवश्यक आहे असं मत देखील त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या सुरक्षेत वाढ करा। नवनाथ वाघमारे यांना Y+ दर्जाची सुरक्षा द्यावी अशी मागणी जालन्यात ओबीसी आंदोलकांनी केली आहे। त्यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। पाहूया। हम तुम्हारे साथ हैं। नवनाथ अब तुम आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी या मागणीसाठी जालन्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे। ओबीसी समाजाच्या वतीने जालन्यात या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते थेट पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत हा थेट पायी मोर्चा काढण्यात येत आहे। ते पोलीस अधीक्षकांना भेटणार देखील आहेत। काही आंदोलक आहेत। त्या ठिकाणी ओबीसीचंच आरक्षण आम्ही घेऊ अशा पद्धतीची भूमिका मनोज जरांगे यांनी त्या ठिकाणी घेऊन ओबीसीचं आरक्षण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला। अशा या प्रक्रियेमध्ये जरांगे पाटलाकडून मुख्यमंत्री असतील, बावनकुळे असतील किंवा इतर नेते मंडळी असतील यांच्या विरोधात अश्लील अशा भाषेत त्या ठिकाणी शब्दप्रयोग केला गेले। याला काउंटर म्हणून नवनाथ वाघमारेंनी त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली आणि त्या प्रतिक्रियेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी जरांगे पाटलांचे जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नवनाथ आबांच्या घरावर त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। ते घरी नसल्यामुळे सुदैवानं वाचले। तिथं साडी चोळी अमुक अशा पद्धतीचा अमानवीय कृत्य या गुंडांनी त्या ठिकाणी केलं आणि त्यानंतर त्यांनी जाहीर आवाहन केलं यांना मारणाऱ्यांना, यांचा खून करणाऱ्यांना 10 लाख रुपयाचं बक्षीस आम्ही या ठिकाणी देऊ। पोलीस प्रशासन हे उघड्या डोळ्यांनी पाहते, शासन हे उघड्या डोळ्यांनी पाहते। जर असा प्रकार कदाचित काही घडला तर नाईलाजानं सकल ओबीसी समाज त्या ठिकाणी रस्त्यावर उतरेल याचा इशारा म्हणून आम्ही आज पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी निवेदन देतोय। त्यांना Y+ दर्जाची सुरक्षा पुरवली पाहिजे आणि जर याचा काही प्रकार त्या ठिकाणी वाईट प्रकार जर घडला तर निश्चितपणाने याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर त्या ठिकाणी राहील हे सांगण्यासाठी आज आमचा सकल ओबीसी समाजाच्या माध्यमातून या मोर्चाचं आणि निवेदनाचं आयोजन आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।